शुभविवाह या मालिकेच्या 14 फेब्रुवारीच्या भागामध्ये आकाश सांगत असतो, भूमी अगं बघ ना, अजूनही माझ्या हातामध्ये हा आपल्याला अक्कांनी दिलेला धागा आहे. सेम धागा तुझ्या हातात आहे. बघ तरी, अक्कांनी आपल्या दोघांसाठी हा धागा देवळामधून आणला होता. आठवते का तुला काही? भूमी आठव ना. भूमी सांगत असते, मला काही नाही आठवत आहे. लांब हो तू माझ्यापासून. आकाश म्हणत असतो, असं काय करतेस भूमी? अगं आपलं लग्न झालंय. आपण 1 वर्ष जवळजवळ सोबत काढलेलं आहे. भूमी आठव ना. पण भूमीला काही आठवतच नसतं. ती आपल्या डोक्याला हात लावते आणि आता डॉक्टर नर्स येतात. भूमी पुन्हा एकदा अनकॉन्शियस होते आणि बेशुद्ध होते. डॉक्टर आणि नर्स तिच्यावरती उपचार सुरू करतात आणि आकाशला बाहेर जायला सांगतात. मग भानुशाली वकील येतात. आकाश, तुम्ही असं नाही करू शकत. त्यांची तब्येत बरी व्हायची असेल तर तुम्हाला इथेच थांबावं लागेल. आकाश म्हणतो, भूमी मला ओळखत नाही आहे. भानुशाली म्हणतात, हे बघा, धीराने घ्या. डॉक्टरांनी काय सांगितलंय? तुम्ही तिच्या जवळ गेलात तर तिला त्रास होईल की नाही? थांबा. डॉक्टर जे सांगतात ते आपल्याला ऐकायला पाहिजे. भूमीला बरं व्हायचं असेल तर तुम्हाला डॉक्टरांचं म्हणणं ऐकावंच लागेल. असं म्हणत भानुशाली आकाशला शांत करतात. आकाश म्हणतो, भानुशाली तुम्हाला कळते का? भूमी मला ओळखत नाही आहे. तिला ओळख पटवून द्यायला नको का? चला तुम्ही माझ्यासोबत, तुम्ही पण ओळख पटवून द्या. भानुशाली म्हणतात, हे बघा, आत्ता तिची अवस्था बघता आपण जर समोर गेलो ना तर अजून त्रास होईल. तुम्ही समजून घ्या. हे चालू असताना तिकडे आता रागिणी येते. रागिणीला आल्यावरती आता मात्र आकाश म्हणतो, आत्या आत्या बघ ना काय झाले. रागिणी म्हणते, काय झालं? भूमी आली का शुद्धीवरती? आकाश म्हणतो, भूमी शुद्धीवरती तर आली, पण ती मला ओळखत नाही आहे आत्या. आत्या काय झालंय हे तिच्यासोबत? ती मला ओळखतच नाही आहे. कोण आहेस तू? अनोळखी मुलीला असं जवळ का करतोयस असं म्हणते आहे. आणि का असं झालं असेल? हे भानुशाली पण तिथे होते. तू यांना विचार, ती माझ्यासोबत कशी वागत होती ते. म्हणजे ती मला ओळखायलाच तयार नाही, मला लांब करत होती. असं म्हटल्यावर ती मानसी म्हणते, काय सांगताय भाऊजी तुम्ही? तितक्यात तिथे डॉक्टर येतात. भूमी मॅडम पुन्हा एकदा शुद्ध हरपलेल्या आहेत. त्यांच्यावरती आम्ही उपचार करतोय, कुणीही आत येऊ नका असं सांगतात. मग आता इकडे आकाश घडलेला सगळा प्रकार रागिणीला सांगत असतो. तेव्हा रागिणी म्हणते, काय भानुशाली, काय नक्की घडलं? भानुशाली म्हणतात, मी तुम्हाला वेगळं काय सांगणार आहे? आकाश जे सांगतोय ना तेच खरं आहे. त्या उपर काही वेगळं मला माहिती नाही आहे. रागिणी म्हणते, आकाश आत्ताच म्हटला ना की भानुशालीला विचार, म्हणून मी तुम्हाला विचारलं. भानुशाली म्हणतात, जे आकाशने पाहिलं तेच मी पाहिलेलं आहे. बाकी या उपर मला काही माहीत नाही. इकडे आरडाओरडा झाला तेव्हा मी इथे आलो. तुम्ही मला काय विचारताय? रागिणी म्हणते, हे कसं? आकाश म्हटला की तुम्ही इथे होतात म्हणून मी तुम्हाला विचारलं. यावरती आता मात्र भानुशाली म्हणतात, डॉक्टरांनी सांगितलं की कुणीही आत जायचं नाही. आकाश म्हणतो, नाही, पण मला भूमीला पाहायचं आहे. भानुशाली म्हणतात, नाही, डॉक्टर म्हटलेत की नाही तुम्ही आत जायचं नाही तर तुम्ही आत जाऊ शकत नाही. रागिणी म्हणते, हे बघा, आमच्या घरच्या मॅटरमध्ये पडण्याची तुम्हाला बिलकुल गरज नाही आहे. तुम्ही इथून बाजूला व्हा. आमच्या घरच्या मॅटरमध्ये तुम्ही पडू नका. यावरती भानुशाली सांगतात, तुमच्या घरच्या मॅटरमध्ये पडण्याची मला गरज पण नाही आहे, पण जे डॉक्टरांनी सांगितले ज्याच्यामुळे भूमी मॅडमच्या जीवाला धोका होईल असं मी काही करू देणार नाही. रागिणी म्हणते, तुम्ही कोण आलात एवढी काळजी करणारे? इथे आम्ही बसलोय ना घरचे. एक लक्षात घ्या, आमच्यामध्ये येऊ नका, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील. असं म्हणत रागिणी भानुशालींवरती चिडते. राजा का म्हणतात, रागिणी तू विसरतेस का? भूमीचा जीव यांनी वाचवलाय आणि ते स्वतःच्या मनाचं काहीच सांगत नाहीयेत. जे डॉक्टरांनी त्यांना सांगितलंय तेच ते सांगत आहेत. अगं जरा शांततेमध्ये घे. भूमीला खरंच काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून डॉक्टर म्हटलेत ना, आणि आपण हे ऐकायला नको होतं का? ते म्हणतायत ते मला पटतंय. सगळ्यांनी शांत बसा. असं म्हणत आता राजा काका भानुशालींची बाजू घेऊन रागिणीला जबरदस्त ओरडतात. रागिणी म्हणते, मग आपल्याला भूमीची काळजी नाही आहे का? ही बाहेरची व्यक्ती काळजी करणार. यावरती भानुशाली म्हणतात, ते बाहेरचं घरचं मला माहीत नाही. डॉक्टर जे म्हणाले तेच मी तुम्हाला सांगतोय. असा आरडाओरडा चालू असताना डॉक्टर येतात. आणि काय चाललंय तुमचं? तुम्हाला साधे बेसिक मॅनर्स कळत नाही का? हे हॉस्पिटल आहे. तुमच्या या आरडाओरड्याचा पेशंटला त्रास होऊ शकतो. आणि मिस्टर आकाश, काय केलं तुम्ही? त्यांची मानसिक अवस्था कमजोर आहे. त्या जर तुम्हाला ओळखत नसतील तर तुम्ही इतका फोर्स का देताय त्यांना ओळखण्यासाठी? तुमच्या या वागण्यामुळे त्यांच्यावरती परिणाम झालाय आणि शुद्ध हरपले. पुन्हा हे असं वागू नका आणि मी सांगितल्याशिवाय त्यांना भेटायला जाऊ नका. त्यांच्यावरती उपचार चालू आहेत. असं म्हणत डॉक्टर आता आकाशला ओरडतात आणि पुन्हा एकदा भूमीला त्रास न देण्यासाठी सांगतात. रागिणी म्हणते, काय बोलताय तुम्ही डॉक्टर? नवरा आहे तो तिचा. यावरती डॉक्टर म्हणतात, त्यांच्या मनस्थितीचं आत्ताच सध्याची स्थिती बघता कुणीही त्यांना न भेटणं हेच योग्य आहे. भानुशाली आता मात्र आकाशला शांत करतात. तोपर्यंत इकडे चिडलेली पौर्णिमा सांगत असते, आई
तू माझी दृष्ट नाही का कधी काढलीस? दर वेळेला माझ्या बाबतीत काही चांगलं व्हायचं म्हटलं की सगळं कडमडतं. आता ही भूमी परत आली. यावर ती नीलांबरी सांगत असते, हे बघ, मी तर देवाला प्रार्थना करते ही भूमी जशी परत आली ना तशीच, असं म्हणत ती आता मागे पाहते. तिकडे आता माधवराव आणि प्रशांत असतात. माधवराव चिडतात आणि नीलू, तोंडाला लगाम घाल. दर वेळेला भूमीबद्दल अपशब्द बोलायला लाज नाही वाटत तुला? नीलांबरी म्हणते, हे असं असतं, मी चांगलं बोलत होते. मी सांगत होते की भूमीला लवकर बरं कर देवा म्हणून मी प्रार्थना करत होते. यावरती माधवराव म्हणतात, फिरवाफिरवी करू नकोस, बिलकुल करू नकोस. मी सगळं तुझं म्हणणं ऐकलेलं आहे. तुझ्या मनात काय आहे ना मला माहिती आहे. नीलांबरी म्हणते, बरोबर आहे. दरवेळेला जर भूमीमुळे माझ्या मुलीला प्रॉब्लेम होत असेल तर ती इथे नसावी असं वाटलं तर काय चुकलं माझं? यावरती माधवराव म्हणतात, अगं, जिच्यामुळे आज आपण या घरामध्ये राहतो, हे छप्पर आपल्या डोक्यावरती आहे, ती भूमीचे आपल्यावरती उपकार आहेत आणि इतकी कृतज्ञ होतेस तू? भूमीमुळे आज तुझ्या दोन्ही मुली सुखात नांदतायत आणि भूमीसाठी हे शब्द काढतेस तू? लाज नाही वाटत तुला? खबरदार, माझ्या भूमीबद्दल जर एक शब्द याच्या पुढे कोणी बोललं ना तर गाठ माझ्याशी आहे. नीलू, तुला पण नाही सोडणार मी. असं म्हणत माधवराव नीलांबरीला खडसावतात आणि आता भूमीबद्दल अपशब्द न बोलण्यासाठी सुनावतात. तितक्यात मानसीचा माधवरावांना फोन येतो. बाबा, ताई शुद्धीवरती आले. पण? माधवराव म्हणतात, काय शुद्धीवर आले? पण काय? पण मनू, पण काय? मानसी म्हणते, तुम्ही इकडे या ताबडतोब निघून. मग माधवराव हॉस्पिटलला यायला निघतात. इकडे मानसी रडत असते. अथर्व तिला समजवत असतो. मानसी सांगते, एकदा मला ताईला भेटू दे. अथर्व ताईला भेटल्यावरती मग मी तिच्याशी बोलते, तिला काय आठवते ते पाहते. यावरती आता राजा काका म्हणतात, हे बघ, डॉक्टर काय म्हटलेत मनू? डॉक्टर म्हटलेत ना की ताई बरी होईल म्हणून. तू काळजी करू नकोस. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणेच आपल्याला सगळं वागायला पाहिजे. आता ताईपणा करून चालणार आहे का आपल्याला? मानसी म्हणते, नाही. ज्या बहिणीने आई वडिलांच्या सारखी माझी पाठराखण केली, आई वडिलांसारखा माझा सांभाळ केला, त्या बहिणीला मी अशा अवस्थेमध्ये कशी बघू? अथर्व, मला ताईची खूप काळजी वाटते आणि ताईसोबत मला जिजूंची पण काळजी वाटते. तू आकाश जिजूंना समजव ना. बघ ना त्यांची अवस्था किती बिकट झाली. त्यांना या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय. अथर्व म्हणतो, तू काळजी करू नकोस, ताई पण बरी होईल. मी आणि आकाशला समजावतो. राजा काका म्हणतात, नको अथर्व, तू सध्या त्याच्याशी बोलू नकोस. कारण कसं आहे ना, कधी कधी संवाद साधण्यापेक्षा मौन राखून आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणं डोळ्यांनी हे जास्त गरजेचं असतं. त्याला त्याच्या भावना त्याच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रुवाटे मोकळ्या करू दे. तुम्ही जाऊन त्याच्याशी बोलून त्याला उगाच डिस्टर्ब करू नका. असं म्हणत राजा काका थांबवतात. इकडे आकाश तेच करत असतो. आधीपासूनच्या भूमीच्या आठवणी, भूमीची पहिली भेट, भूमीसोबत घालवलेले चांगले वाईट क्षण, भूमीने आपला वाढवलेला कॉन्फिडन्स, आपली घेतलेली काळजी, आपल्याला बरं करण्यासाठी घेतलेले एफर्ट्स, सगळं आकाशच्या नजरेसमोरून जात असतं आणि आकाशला भूमीबद्दल खूप खूप प्रेम दाटून येत असतं. पण त्या क्षणाला भूमी आपल्याला ओळखत नाही. असं कसं करू शकते ती? आपली सायकल राणी, आपली भूमी आपल्याला का नाही ओळखत आहे? हे सगळं त्याच्या डोक्यामध्ये चालू असतं. मग नीलांबरी, माधवराव, पौर्णिमा हे सगळे हॉस्पिटलला येतात. तोपर्यंत माधवराव आता मात्र आकाशला आवाज देतात, आकाशराव. त्यावरती आकाश म्हणतो, बाबा बघा ना, भूमी मला ओळखतच नाही आहे. ती मला विचारते, तू कोण आहेस? अनोळखी मुलीला हात का लावतोयस? बाबा, असं कसं होईल? भूमी आकाशला कशी विसरू शकते? माझी इतकी काळजी घेणारी, मला या अवस्थेमध्ये आणणारी माझी भूमी मला विसरली? कसं होईल बाबा हे? बाबा सांगा ना, मला खूप खूप वाईट वाटतंय. माधवराव म्हणतात, आकाशराव तुम्ही शांत व्हा. हे बघा, तुमची पुण्याई आहे म्हणून भूमी आपल्याला मिळाली. तुमची पुण्याई म्हणून ती शुद्धीवरती आली आणि तुमच्या पुण्याईमुळेच भूमी तुम्हाला ओळखेल आणि पूर्णपणे बरी होईल. फक्त सिच्युएशन काय आहे, डॉक्टर काय सांगतात हे आपण समजून घेऊया. फक्त तुम्ही शांत राहा. सगळं काही ठीक होईल. मला खात्री आहे सगळं ठीक होणार आहे. सगळं तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. आकाश म्हणतो, बाबा असंच होईल ना? आणि तो पुन्हा एकदा वॉर्डमध्ये टोकावून बघतो तर भूमीला शुद्ध आलेली असते. आकाश म्हणतो, बाबा भूमीला शुद्ध आले, चला आपण तिला भेटूया. तुम्ही पण आत्ता आलेला आहात की नाही? तर तुम्ही तिला सगळं सांगा की तुम्ही तिचे बाबा आहात. माझं तिच्यासोबत लग्न लावून दिलं, गेले वर्षभर आम्ही एकत्र राहतोय आणि आम्ही दोघं एकमेकावरती किती प्रेम करत होतो. चला बाबा चला. माधवराव म्हणतात, चला आकाशराव, मी भूमीशी बोलतो, नक्की काय प्रॉब्लेम आहे तो बघतो आणि तिला सगळं आठवण्यासाठी मदत करतो. मग दोघं जण आतमध्ये जायला निघतात. तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात. डॉक्टर म्हणतात, थांबा आकाशराव, तुम्हाला मी सांगितलंय ना की तुम्ही असं काहीही करणार नाही आहात की ज्याच्यामुळे भूमीला प्रॉब्लेम होईल.
तुम्ही असं कसं वागू शकता, कारण तुमच्या आत जाण्यामुळे तिला त्रास होऊ शकतो. आकाश म्हणतो, डॉक्टर काय बोलताय तुम्ही, मला माझ्या भूमीला भेटू द्या, तिला एकदा भेटून मी सगळं सांगितलं ना की तिला आठवेल. डॉक्टर म्हणतात, हे बघा तुम्ही आमच्या उपचारामध्ये इंटरफेअर करू नका, आम्ही सांगितल्याप्रमाणेच व्हायला पाहिजे, सध्या भेटू नका, मग नंतर बघू आपण कसं काय ते. असं म्हणत आता फक्त माधवरावांना आत जाण्याची परवानगी डॉक्टर देतात, कारण आकाशला ओळखायला भूमीने नकार दिलेला असतो. मग माधवराव आत जातात, पण चक्क आश्चर्य म्हणजे भूमी माधवरावांना ओळखते. माधवराव म्हणतात, मनू बरी आहेस ना तू. यावरती भूमी म्हणते, हो बाबा मी बरी आहे, पण बाबा माझा अपघात कसा झाला. यावरती आता माधवरावांना काय बोलावं कळत नाहीये. भूमी सांगत असते की मी तर अथर्वच्या आईला म्हणजे रागिणीला भेटायला चालले होते. मग आता इकडे माधवरावांना समजतं की भूमीची आठवण ही वर्षभराच्या आधीपासून आहे, म्हणजे लग्न ठरण्याच्या आधीपर्यंतचीच तिची आठवण आहे. मग माधवराव म्हणतात, बाळा तू ज्या वेळेला सायकलने चालली होतीस ना तेव्हा तुला बसने धडक दिली. भूमी म्हणते, अच्छा, म्हणजे मी ज्या वेळेला अथर्वच्या आईला रागिणी मॅडमना भेटायला चालले होते तेव्हाच मला बसने धडक दिली, म्हणून त्यांच्याशी भेटणं पण माझं झालं नाही का. असं म्हणत आता मात्र भूमीची आठवण जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच ती विचार करत असते. माधवरावांना समजतं की लग्न भूमीला आठवत नाहीये. आता खरंच भूमीला लग्न आठवत नाहीये किंवा इथपर्यंतच आठवणी आठवणं हे सोयीस्करपणे भूमीने घेतलेलं सोंग आहे का रागिणीपासून स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला आणि आकाशला वाचवण्यासाठी, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.